चाले पंढरी लक्ष्मी सावळा श्रीहरी आषाढात वारकरी विठू गजरी। संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण मोठ्या उत्साहात ठाकूर बुवाची समाधी इथं पार पडले। पावसामुळे शेतातील मैदानात चिखल झालेला अशा वातावरणात माऊलीच्या अश्वांची नेत्रदीपक धाव घेतल्यानंतर या रिंगण सोहळ्याची सांगता झाली आहे। रिंगण सोहळा संपल्यानंतर वारकऱ्यांकडून वेगवेगळे खेळ खेळून आनंद व्यक्त करण्यात आलाय। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। रामकृष्ण हरी मंडळी ठाकूर बुवाची समाधी इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं तिसरं गोल रिंगण जे आहे ते पार पडलेलं आहे आणि आपण पाहतो अत्यंत उल्हासाचं वातावरण आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पाहायला मिळतंय। माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं हे तिसरं गोल रिंगण असतं। ठाकूर बुवाची समाधी इथं हे गोल रिंगण पार पडलेलं आहे। अश्वांच्या धावा झाल्यानंतर अश्वांनी गोल रिंगण पूर्ण केल्यानंतर खरं तर वारकऱ्यांमधला जो उत्साह असतो तो पाहण्यासारखा असतो आणि अश्वांच्या पायाखालची माती देखील वारकऱ्यांनी आपल्या कपाळी जी आहे ती लावलेली आहे आणि अनेक वारकरी ही माती आपल्या सोबत देखील घेऊन जात असतात। आणि रिंगण पार पडल्यानंतर आता आपण ही दृश्य पाहतो आहे। भगव्या पताका हातामध्ये घेत टाळ मृदंगाचा गजर सुरू झालेला आहे आणि या आसमंतामध्ये संपूर्ण एकच धून आपल्याला ऐकायला मिळते। ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषानं हा संपूर्ण परिसर दणाणून गेलेला आहे। खरं तर वारकरी आता टाळ मृदंगाच्या गजरामध्ये अभंग गात आहेत। काही महिला वारकरी या ठिकाणी फुगड्या खेळताना आपल्याला दिसत आहेत आणि अत्यंत उल्हासाचं वातावरण आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत असतं। आणि हा सोहळा याची देही याची डोळा अनेकांनी अनुभवलेला आहे आणि आज वेळापूरचा मुक्काम करून तिथला पाहुणचार घेऊन माऊलींची पालखी खरं तर आता पुढे मार्गस्थ होणार आहे। आजचं तिसरं गोल रिंगण जे आहे ते पायी वारी सोहळ्यातलं पूर्ण झालेलं आहे आणि आज भंडी शेगाव इथं जाऊन माऊलींची पालखी विसावेल। आजचा मुक्काम जो आहे तो भंडी शेगाव या ठिकाणी असणार आहे आणि अत्यंत उल्हासाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये आपण पाहतोय की वारकऱ्यांनी एकच गजर या ठिकाणी आपल्याला केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन सागर पाटील सह श्रीकांत घुले, झी मीडिया, ठाकूर बुवाची समाधी।